जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उल्हासनगरच्या मराठा विभागात नगरसेविका साक्षी सुर्वे यांच्या सामाजिक फाउंडेशनच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। यावेळी प्रभागातील महिलांसाठी खास खेळ पैठणीचा आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना महापौर अश्विनी निकम आणि माजी महापौर लीलाबाई आशान यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आलाय। तसेच या कार्यक्रमाला प्रभागातील महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी करत कार्यक्रमाचा दिलखुलास आनंद लुटला। यात लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक महिलांना घरोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या। या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हा प्रमुख अरुण आशान, महापौर अश्विनी निकम, माजी महापौर लीलाबाई आशान, नगरसेविका संगमित्रा हजारे, छायाताई वाघमारे, नगरसेविका साक्षी सुर्वे, संदीप सुर्वे, सोनू चांपूर, महिला आघाडीच्या मनीषा भानुशाली व मोठ्या संख्येने प्रभागातील महिला वर्ग उपस्थित होता। सुर्वे सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि या विभागाच्या नगरसेविका साक्षी संदीप सुर्वे यांच्या माध्यमातून महिला दिनाचा आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। महिलांसाठी असलेला हा सन्मान खऱ्या अर्थाने फक्त 8 मार्च न करता सातत्याने वर्षभर कार्य करणारी अशी नगरसेविका साक्षी सुर्वे या कार्यक्रमात उपस्थित या उल्हासनगर शहराच्या प्रथम नागरिक महापौर अश्विनी निकमजी आज इथे उपस्थित आहे। आज आपण इथे बघत असाल की दरवर्षी या ठिकाणी महिलांचा सन्मान केला जातो, त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जाते आणि त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या कार्याचं कौतुक म्हणून त्यांच्या पाठीवर थाप म्हणून एक छोटीशी भेटवस्तू त्यांना दिली जाते। त्याच्या मागचं कारण एकच की आत्मसन्मान, निर्भरता, ज्या लाडक्या बहिणी शिंदे साहेबांच्या ज्या लाडक्या बहिणी आज ज्या महाराष्ट्रामध्ये ताटमानेने उभ्या आहेत त्यांचा सन्मान करण्याचा हा मान म्हणजे आपण बघत असाल की ह्या उल्हासनगर शहराला मिळालेलं प्रथम नागरिक म्हणून महापौरपद हे सुद्धा महिलांना मिळालेलं आहे। आणि ह्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये महिला नगरसेवकांची जास्त संख्या आहे। मला वाटतं महिला सक्षम आहेत आणि या महाराष्ट्रामध्ये जर का बदल घडवला असेल तर या महिलांनी घडवलेला आहे। त्या सगळ्या माता भगिनींना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी इथे परिश्रम केले त्या सर्वांचा आभार। खास करून साक्षीचं आज अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी असा छान असा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून राबवला आहे आणि 8 मार्च हे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी हा कार्यक्रम केला आहे। त्यामुळे आजच्या प्रसंगी ज्या महिलांना पुरस्कार भेटला त्यांच्या सर्वांचा आभार मानतो आणि साक्षीचं खास करून आभार मानतो। महापौरांचा आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। या कार्यक्रमाला उपस्थित सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।